जय लुई, जय जय लुई. मराठी ब्रेलवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपले हार्दिक स्वागत करत आहे. दिवाकर देशपांडे लिखित कारगिलच्या शौर्यकथा या पुस्तकाचे क्रमशः वाचन करत आहे. आजची कथा ही 9वी कथा असून आजचे आपले ज्यांची कथा आहे ते आहेत कर्नल विश्वनाथ, लेफ्टनंट कर्नल आर विश्वनाथ. कारगिल युद्धातील बहुतेक शौर्यकथा ह्या तोलोलिंग आणि टायगर हिलच्या लढायांत घडलेल्या आहेत. त्याचे कारण असे की एकतर हे दोन्ही डोंगर 56व्या ब्रिगेडचे मुख्यालय असलेल्या द्रास या गावाला लागून आहेत. शिवाय श्रीनगर लेह महामार्गही या डोंगरांच्या अगदी जवळून जातो. या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी शत्रू येऊन बसला होता आणि तो मनात येईल त्यावेळी द्रासच्या ब्रिगेड मुख्यालयावर आणि महामार्गावर मारा करू शकत होता. त्यामुळेच ज्या 8व्या माउंटन डिव्हिजनच्या अखत्यारीत हा प्रदेश येतो त्या डिव्हिजनचे कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल मोहिंदर पुरी यांनी या डोंगर शिखरांवरून शत्रूला घालवून देण्याचा निश्चय केला होता. पण या निश्चयाला डोंगरावर बसलेले पाकिस्तानी सैनिक दाद देत नव्हते. मे महिन्यापासून 56वी ब्रिगेड तोलोलिंगचा डोंगर काबीज करण्यासाठी सतत सैनिकांच्या तुकड्या पाठवत होती. परंतु हा डोंगर सर होण्याऐवजी सैनिकांची प्रेते खाली आणावी लागत होती. द्रास कारगिल मार्गावर डाव्या हाताला असलेला तोलोलिंगचा डोंगर भीमबेट पासून सुरू होतो. त्याचे अनेक सुळके आहेत. आधी या सुळक्यांना त्यांच्या उंचीनुसार आकडे देण्यात आले होते. त्यातल्या काहींना नंतर नावे देण्यात आली. कारगिल युद्धानंतर आता तेथे शौर्य गाजवणाऱ्या काही अधिकाऱ्यांची नावे या शिखरांना देण्यात येत आहेत, तर काहींना तेथे घडलेल्या घडामोडीनुसार नावे देण्यात आली होती. बर्बाद बंकर हे एक असेच नाव. तोलोलिंगच्या एका शिखराचे हे नाव आहे. तेथे भारतीय सैनिकांनी बांधलेल्या एका बंकरवरून पडलेले. 1998 साली ऑक्टोबरमध्ये बर्फ पडण्यास सुरुवात होण्याच्या आधी भारतीय सैनिक हा बंकर रिकामा करून खाली द्रास गावात आले होते. तेव्हा त्यांना माहीत नव्हते की आणखी 8 महिन्यांनी हा बंकर पुन्हा मिळवण्यासाठी आपल्याला प्राणांची बाजी लावावी लागणार आहे आणि अनेक जवानांना आणि तरुण अधिकाऱ्यांना हा बंकर घेताना प्राणार्पण करावे लागणार आहेत. हा बंकर घेण्यासाठी संपूर्ण मे महिन्यात अनेक मोहिमा काढण्यात आल्या. त्यात अनेक जवानांनी प्राण गमावले, पण हाती काहीच आले नाही. शेवटी जूनच्या 2 तारखेला हा बंकर घेण्याचा पुन्हा निर्णय घेण्यात आला आणि तसा प्रयत्न करण्याचे ठरले, कारण तो घेतल्याशिवाय तोलोलिंगची अन्य शिखरे काबीज करणे काही शक्यच नव्हते. जनरल पुरींनी हा बंकर घेण्यासाठी पुन्हा 18व्या ग्रेनेडियर बटालियनवर जबाबदारी टाकली. टायगर हिल आणि तोलोलिंगच्या युद्धाशी या बटालियनचे नाव कायमचे जोडले गेले आहे. संपूर्ण मे आणि जून महिने या बटालियनने या 2 डोंगरांची विविध शिखरे काबीज करण्याकरता धाडसी मोहिमा आखण्यात घालवले. त्यात या बटालियनचे अनेक जवान धारातीर्थी पडले. बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल कुशाल ठाकूर, ॲडज्युटंट मेजर राजीव कुमार, कॅप्टन सचिन निंबाळकर, लेफ्टनंट बळवंत सिंग सारखे शूर, धाडसी पण सुदैवी अधिकारीच फक्त या मोहिमा आटोपल्यानंतरही बचावले होते. या बटालियनच्या ज्या अधिकाऱ्यांना वीरमरण पत्करावे लागले होते त्यात सर्वात वरचे नाव होते या बटालियनचे डेप्युटी कमांडर लेफ्टनंट कर्नल आर विश्वनाथ यांचे. खरे तर बटालियनचे कमांडर किंवा डेप्युटी कमांडर यांना प्रत्यक्ष युद्धात भाग घ्यावा लागत नाही. त्यांचे काम प्रामुख्याने बटालियनवर सोपवलेल्या मोहिमेची कौशल्याने आणखी
आखणी करणे आणि ती यशस्वीरित्या पार पाडणे हे असते. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष युद्धात भाग घ्यावा अशी अपेक्षा नसते. परंतु जेव्हा एखादी मोहीम, विशेषतः एखादे ठाणे अखेरचा माणूस असेपर्यंत लढवण्याची जबाबदारी असते, तेव्हा आपल्या हाताखालचे सर्व जवान व अधिकारी लढताना मरण पावले असताना ते ठाणे बटालियनच्या प्रमुखांनी लढवत ठेवून देह ठेवल्याची उदाहरणे देखील आहेत. तोलोलिंगच्या लढाईत सतत अनेक तुकड्या पाठवूनही यश येत नाही हे लक्षात आल्यानंतर कर्नल विश्वनाथ यांचे पित्तच खवळले होते. मेजर राजेश अधिकारींसारखा लढवय्या अधिकारी या मोहिमेत धारातीर्थी पडल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष रायफल हाती घेऊन डोंगर चढल्याशिवाय हे शिखर आपल्या हाती येणारच नाही असेच त्यांच्या मनाने घेतले. तोलोलिंगच्या चढाईत बर्बाद बंकर हा मोठा अडथळा ठरतोय म्हटल्यावर अनेक भारतीय जवानांना बर्बाद करणारा हा बंकर आता आपणच बर्बाद केला पाहिजे हे त्यांच्या मनाने घेतले. खरे तर त्यांनी हे काम स्वतःच्या अंगावर घेण्याची काहीही गरज नव्हती. कर्नल कुशाल ठाकूर यांनीही त्यांना इतक्यात घाई करण्याचे कारण नाही असे सांगितले होते. पण विश्वनाथ यांचा निश्चय पाहून कर्नल ठाकूर यांनी त्यांना पूर्ण प्रोत्साहन दिले होते. आपला डेप्युटी बटालियनच्या इज्जतीसाठी हे धाडस करायला तयार आहे हे पाहून त्यांना त्यांचा अभिमान वाटला होता. पण त्यांना विश्वनाथची काळजीही वाटत होती. काही वर्षांपूर्वीच मेजर पदावरून बढती मिळवून लेफ्टनंट कर्नल झालेल्या व आपल्या बटालियनचा डेप्युटी कमांडर झालेल्या या कोचीनचा रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यावर आपला 4-5 वर्षांचा मुलगा व बायकोखेरीज वृद्ध आईवडिलांची जबाबदारी आहे हे कर्नल ठाकूर यांना माहीत होते. पण प्रत्येक सैनिकावर अशी काही ना काही जबाबदारी ही असतेच. फौजेतले साधे जवान तर ही जबाबदारी सांभाळण्याकरताच फौजेत दाखल झालेले असतात. हे माहीत असूनही चरितार्थासाठी फौजेत दाखल झालेले जवान युद्धाच्या वेळी फक्त लढणे हीच आपली पहिली जबाबदारी आहे असे मानतात. मग हौसेने लष्करी व्यवसायात पडणारे अधिकारी ही जबाबदारी कशी टाळू शकतील? भारतीय लष्करात अधिकारी म्हणून दाखल होणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात प्रत्यक्ष युद्धात भाग घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. किंबहुना प्लॅटून आणि कंपनी कमांडरचे काम अधिकारी दर्जाच्या व्यक्तीने केलेच पाहिजे व युद्धात त्यांनीच आपल्या जवानांचे नेतृत्व केले पाहिजे असा संकेत भारतीय लष्करात आहे. 22 ते 30 वयोगटातल्या अधिकाऱ्यांना युद्धाचा अनुभव आल्याशिवाय त्यांना युद्धातले बारकावे, खाचा-खोचा, डावपेच कळणार नाहीत. त्या कळल्या नाहीत तर पुढे वरिष्ठ अधिकारी झाल्यानंतर त्यांना युद्ध मोहिमांची आखणी करता येणार नाही हे माहीत असल्यामुळेच त्यांना युद्धावर पाठवले जाते. अंगोला आणि रवांडा इथे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता पथकातील कामाचा अनुभव असलेल्या विश्वनाथ यांना प्रत्यक्ष भारताच्या शत्रूबरोबर 2 हात करण्याची संधी सोडायची नव्हती. म्हणूनच त्यांनी बर्बाद बंकर काबीज करण्याच्या मोहिमेचे नेतृत्व स्वतः करायचे ठरवले. बर्बाद बंकरवर पाकिस्तान्यांनी 8 मशीन गन्स बसवल्याची माहिती एव्हाना ग्रेनेडियर बटालियनला कळली होती. या मशीन गन्सच भारतीय तुकड्यांच्या आतापर्यंतच्या विनाशास कारणीभूत ठरल्या होत्या. खरे तर एका बटालियनचा हल्ला परतवून लावण्यास अशा डोंगरावर 2 मशीन गन्स पुरेशा असतात. पण इथे तर पाकिस्तानी 8 मशीन गन्स घेऊन बसले होते व कर्नल विश्वनाथ काही अख्खी बटालियन घेऊन वर जाणार नव्हते. ते जेमतेम 10-15 सैनिकांची एक तुकडी घेऊन जाणार होते. या सैनिकांची निवड स्वतः विश्वनाथ यांनीच केली होती.
मोहिमेत आपले काही बरे वाईट झाले तर आपल्या तुकडीचे नेतृत्व करायला त्यांना एक भरवशाचा अधिकारी हवा होता. त्यांनी तरुण कॅप्टन सचिन निंबाळकरला विचारले, अशी संधी कोण नाकारेल? मेजर अधिकारींबरोबरच्या मोहिमेतही सचिन सामील झाला होता. त्यामुळे त्याला पाकिस्तान्यांच्या तयारीची चांगली माहिती झाली होती व अशा मोहिमेत कोणते धोके असतात हेही त्याला कळले होते. त्याची चांगलीच मदत होईल हे कर्नल विश्वनाथ यांना माहीत होते. मोहिमेवर 2 जूनच्या रात्री जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तयारी अशी फारशी करायची नव्हतीच. सर्वत्र युद्धाचेच वातावरण होते. कर्नल विश्वनाथ यांनी बर्बाद बंकरचा 10,000 फुटांपेक्षाही अधिक उंचीचा कडा डोंगर कसा चढायचा व चढताना शत्रूचा मारा कसा चुकवायचा यावर बराच विचार केला होता. या शिखरावर विमान हल्ले आणि तोफांचा भरपूर मारा करून झाला होता, पण त्याचा काहीच फारसा फायदा झाला नव्हता. शत्रू परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात ठेवून होता. प्रत्यक्ष माणसे पाठवून हल्ले करणे म्हणजे आपल्या माणसांना मरणाच्या खाईत लोटण्यासारखे होते. ही मोहीम म्हणजे साक्षात मृत्यूशी 2 हात आहेत हे कळल्यावर तेथे तरुण अधिकाऱ्यांना मरण्यासाठी पाठवण्यापेक्षा आपण आधी मृत्यू पत्करून आदर्श घालून दिला पाहिजे असे विश्वनाथ यांना वाटत होते. त्यांनी तसे आपल्या वरिष्ठांना बोलूनही दाखवले होते. त्यामुळेच कर्नल ठाकूर यांनी त्यांना या मोहिमेचे नेतृत्व करण्यास परवानगी दिली होती. मोहिमेच्या काटेकोर आखणीत विश्वनाथ इतके गुंतले होते की त्यांना त्या काळात घरची आठवणही झाली नव्हती. 2 जूनला संध्याकाळी मोहिमेवर निघण्याआधी त्यांच्या एकदम लक्षात आले की जाण्यापूर्वी एक पत्र तरी आपल्या पत्नीस लिहून टाकावयास हवे. त्यांनी घाईघाईने पत्र लिहिले आणि कोणाला तरी टाकावयास देऊ असा विचार करून खिशात टाकले. पण तेवढ्यात कर्नल ठाकूर यांनी बोलावल्यामुळे ते गेले. तेथे मोहिमेविषयी चर्चा झाली. विश्वनाथ सारख्या अधिक महत्त्वाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याने अकारण कोणतीही जोखीम पत्करू नये असे ठाकूर यांनी त्यांना बजावले होते व विश्वनाथ यांनी ते मान्यही केले होते. ही सर्व चर्चा संपेपर्यंत संध्याकाळ झाली आणि मोहिमेवर निघायची वेळही झाली. कर्नल विश्वनाथ, कॅप्टन सचिन निंबाळकर, एक ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि 10-12 जवान असा हा ताफा हळूहळू बर्बाद बंकर डोंगराच्या दिशेने निघाला. ब्रिगेड मुख्यालयापासून डोंगराचा पायथा फारसा दूर नव्हता, त्यामुळे तेथपर्यंत पोहोचायला फार वेळ लागला नाही. पण डोंगर चढणे जिकिरीचे होते. विश्वनाथ यांनी स्वतः पुढे राहून बाकीच्या जवानांना मागे येण्यास सांगितले. शत्रू अगदी डोक्यावर बंदुका रोखून बसला होता व त्याच्या गोळ्या थेट डोक्यात शिरू शकत होत्या. त्यामुळे त्याचा नायनाट करण्यापेक्षा स्वतःचा बचाव करत बंकरपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे होते. डोंगरावर आडोसा घेण्यासाठी काहीच नव्हते. निव्वळ काळा कुळकुळीत खडा डोंगर होता. झाड झुडूप नावालाही नाही. डोंगराच्या चढणीत असलेला उंच सखल भाग एवढाच काय तो बचावाचा आधार होता. तोही काही खात्रीशीर आधार म्हणता येणार नाही. पण कोणत्याही पायदळ सैनिकास सुरुवातीपासून एकच शिकवले जाते आणि ते म्हणजे शत्रूच्या गोळ्या आणि तोफांच्या माऱ्यापासून बचाव करण्याचे जगात उपलब्ध असलेले एकमेव साधन म्हणजे जमीन किंवा भूप्रदेश. या भूप्रदेशाच्या रचनेचा फायदा आपल्या बचावासाठी घ्यायचा. वेळ असेल तर ही भूरचना आपल्याला हवी तशी बनवून घ्यायची. म्हणजे खंदक खणायचे, बंकर्स बांधायचे. पण इथे भूप्रदेशही अनुकूल नव्हता. अनुकूल म्हणता येईल अशी एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे रात्रीचा अंधार. शत्रू सावध होण्याआधी झपाट्याने डोंगर चढून शत्रूला चकित करायचे असे विश्वनाथ यांनी ठरवले होते.
त्यांनी डोंगराची खडी वाट सोडून ज्या भागात किमान 70-80 अंशाच्या कोनातून सरपटत चढाई करता येईल अशी वाट निवडली होती. चढताना त्यांनी सर्वांना बजावले होते की सर्वांनी डोके, पोट आणि पाय जमिनीपासून थोडेही वर येऊ द्यायचे नाही. संपूर्ण शरीर डोंगराच्या चढणीला चिकटलेले असले पाहिजे. शरीराचा कोणताही भाग किंचित जरी उचलला गेला तर त्या भागात शत्रूची गोळी घुसलीच म्हणून समजा. अर्थात सैनिकांना सरपटण्याचे प्रशिक्षण दिलेले असते, त्यामुळे फारशी समस्या आली नाही. 3-3.5 तासांच्या चढाईनंतर शत्रूच्या एका बंकरमधला आवाज कानावर येऊ लागला. बर्बाद बंकरच्या आधी 3-4 बंकर्स होते. ते काबीज केल्याशिवाय बर्बाद बंकरपर्यंत पोहोचणे शक्यच नव्हते. बंकरपासून 10-12 फूट अंतरावर येताच विश्वनाथ यांनी सर्वांना आहे तिथे थांबायला सांगितले. तेवढ्या अंधारात त्यांनी डोंगरावर कड्यासारख्या 2 जागा निवडल्या व तिथे 2 मशीन गन्स बसवल्या. एकमेकींपासून सुमारे 10 फूट अंतरावर असलेल्या या मशीन गन्स बंकर्सची बरोबर 30 अंशांचा कोन करीत होत्या. या 2 मशीन गन्सच्या मध्ये 5 फूट अंतर सोडून त्यांनी एक रणगाडा विरोधी रॉकेट लॉन्चर बसवले. त्यांनी उसळी तोफेच्या ऐवजी हे रणगाडा विरोधी अस्त्र मुद्दाम आणले होते. शत्रूचे बंकर्स भेदण्यासाठी उसळी तोफेऐवजी हे रॉकेट लॉन्चर अधिक उपयोगी ठरेल असा त्यांचा हिशोब होता. विश्वनाथ यांनी इशारा करताच रॉकेट लॉन्चर व दोन्ही मशीन गन्सनी सतत 15 मिनिटे मारा करायचा व त्या माऱ्याचा आडोसा घेऊन 3 जवानांनी पुढे सरकायचे व हा मारा थांबताच जवानांनी बंकरमध्ये लागोपाठ 10-12 हँड ग्रेनेड्स फेकायचे असा व्यूह विश्वनाथ यांनी आखला होता. स्वतः 7-8 वेळा सरपटत इकडून तिकडे जाऊन मशीन गन्स आणि रॉकेट लॉन्चरची पोझिशन बरोबर आहे ना याची त्यांनी खात्री करून घेतली. बंकरमध्ये शस्त्र तैनात केली असली तरी कोणीच सावध नाही हे विश्वनाथ यांच्या लक्षात आले. आत्तापर्यंत जेवढे हल्ले झाले ते भारतीय सैन्याची जबर हानी करून परतवण्यात यश आल्यामुळे बंकरमधले पाकिस्तानी सैनिक हे काहीसे बेफिकीर होते. पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झालाच तर तो आपण आरामात परतवून लावू असे त्यांना वाटत होते. ही गोष्ट विश्वनाथच्या चांगलीच पथ्यावर पडली. त्यामुळे त्यांना आपल्या गन पोझिशन्स व्यवस्थितपणे ठरवता आल्या. सर्व काही ठीकठाक आहे आणि मनासारखे आहे हे लक्षात आल्यावर विश्वनाथ यांनी फायर असा हलक्या आवाजात आदेश दिला आणि रॉकेट लॉन्चर मधून सुटणारे अग्निबाण बंकरच्या ठिकऱ्या उडवू लागले. रणगाड्यासारखे अभेद्य वाहन नष्ट करणारे हे अस्त्र, त्याच्या पुढे सिमेंटने बांधलेल्या बंकरचा काय निभाव लागणार. अग्निबाणांच्या माऱ्याने लागलेल्या आगीने बंकरमध्ये एकच गोंधळ माजला. रॉकेट लॉन्चरने बंकर पार उद्ध्वस्त करून टाकला. आत लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी म्हणून जे बंकरच्या बाहेर पडले ते मशीन गनचे शिकार झाले. या बंकरवरच्या माऱ्याला अन्य बंकर्समधून प्रतिकार होऊ नये यासाठी या माऱ्याबरोबरच बर्बाद बंकर व अन्य बंकर्सवर मारा करण्यासाठीही विश्वनाथ यांनी तोफखान्याला संदेश दिला होता. त्यामुळे अन्य बंकर्समध्येही गोंधळ माजला होता. परिणामी कोणताही अडथळा न येता पहिला बंकर साफ करण्यात विश्वनाथ यांना यश आले. मशीन गन्स आणि रॉकेट लॉन्चरच्या 15 मिनिटांच्या माऱ्यानंतर बंकरमध्ये काहीच हालचाल दिसेना झाली. परंतु कोणताही धोका पत्करायचा नसल्यामुळे ठरल्याप्रमाणे मारा थांबल्यानंतर 3 जवानांनी जाऊन बंकरमध्ये एका पाठोपाठ एक 10-12 हातबॉम्ब टाकले व आतमध्ये कोणीही जिवंत राहणार नाही याची खात्री करून घेतली. चढाई सुरू झाल्यानंतर
काही तासांतच मिळालेल्या या यशाने विश्वनाथ आणि त्यांचे जवान एकदम खुश झाले. शिवाय या हल्ल्यात त्यांची काहीच हानी झाली नाही. पण आता इथून पुढची मोहीम सोपी नाही हेही त्यांच्या लक्षात आले. आता शत्रू सावध झाला आहे व तो आपला शोध घेऊन मारा करणार हे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांचा अंदाज लगेचच खरा ठरला. त्यांच्या जागेपासून 50 फुटांवर असणाऱ्या 2 बंकर्समधून व त्याच्याही वर असलेल्या बर्बाद बंकरमधून आता मशीन गन्सचा तुफान मारा सुरू झाला. त्यामुळे सर्वांनी मिळेल तो आडोसा घेतला. खरे तर आडोसा घ्यायला डोंगरावर काहीच नव्हते, पण जे थोडेफार मोठे दगड होते त्यांच्या आड व जे थोडे खाचखळगे होते त्याच्या आत सर्वांनी आश्रय घेतला. हा मारा थांबवण्यासाठी विश्वनाथ यांनी लगेच तोफखान्याला संदेश पाठवून वरच्या बंकर्सवर मारा करायला सांगितले. थोड्या वेळातच हा मारा सुरू झाला. या माऱ्यामुळे शत्रू दबताच विश्वनाथ व त्यांच्या सैनिकांनी पुन्हा सरपटत डोंगर चढण्यास सुरुवात केली. आता त्यांना सरपटत चढण्याचा चांगलाच सराव झाला होता. त्यामुळे साधारणतः अर्ध्या पाऊण तासातच ते दुसऱ्या बंकरपर्यंत पोहोचले. बंकरपासून 10-15 फुटांवर असतानाच त्यांनी तोफखान्याचा मारा थांबवण्यास सांगितले. मारा थांबताच त्यांनी आधीच पोझिशन केलेल्या रॉकेट लॉन्चरमधून जोरदार मारा सुरू केला. कारण तोफखान्याचा मारा थांबताच शत्रूच्या मशीन गन्स आग ओकण्यास सुरुवात करणार हे त्यांना माहीत होते. शत्रूला ती संधीच द्यायची नव्हती. त्यांचा हा डाव यशस्वी ठरला. शत्रूचा हा बंकरही उद्ध्वस्त झाला, पण तोपर्यंत बाकीच्या बंकर्समध्ये पाकिस्तानी सैनिक सावध झाले होते. त्यांनी एक प्रकाश गोलक हवेत सोडला आणि सारा आसमंत हा पांढऱ्या प्रकाशाने उजळून निघाला. काही मिनिटांपर्यंत टिकलेल्या या प्रकाशात भारतीय सैनिक किती आणि कुठे आहेत हे बर्बाद बंकरमधल्या पाकिस्तानी सैनिकांना व्यवस्थितपणे दिसले होते. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मशीन गन्सचा जोरदार मारा सुरू केला. आता भारतीय सैनिकांवर गोळ्यांचा पाऊस सुरू झाला. मधून मधून हातबॉम्बही पडू लागले. पहिल्याच फटक्यात 2 भारतीय जवान गारद झाले, पण रॉकेट लॉन्चरवर बसलेल्या जवानाने न डगमगता बर्बाद बंकरच्या खाली असलेल्या बंकरवर मारा चालू ठेवला. हा मारा खूपच यशस्वी ठरला आणि बंकर उद्ध्वस्त झाला, पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण एव्हाना पाकिस्तानी सैनिकांनी बंकर सोडून आसपासच्या मोठ्या कपाऱ्यांमध्ये आश्रय घेतला होता व तेथून ते मारा करीत होते. या कपारींवर रॉकेट्सचा मारा करून फारसा उपयोग होत नव्हता. रॉकेट्स कपारीच्या खडकांवरच आपटत होते. शत्रू पूर्णपणे सुरक्षित राहून मारा करीत होते. यावर एकच उपाय होता आणि तो म्हणजे कोणीतरी सरपटत जाऊन त्या कपारीत हातबॉम्ब टाकणे. कर्नल विश्वनाथ पाकिस्तानी माऱ्यामुळे इतके संतापले होते की आपणच जाऊन बॉम्ब टाकावे असे त्यांना वाटत होते. पण कर्नल ठाकूर यांनी जोखीम पत्करू नको असे सांगितल्याने व बाकीच्या सहकाऱ्यांनीही त्यांना न जाण्याची विनंती केल्याने त्यांनी स्वतःला आवर घातला. पण त्यांची ही तयारी पाहून 2 जवानांना स्फुरण चढले व त्यांनी कपारीपर्यंत जाऊन शत्रूचा समाचार घेण्याची तयारी दर्शवली. हे अत्यंत जोखमीचे काम होते आणि ते कोणीतरी करणे आवश्यकच होते. त्यामुळे कर्नल विश्वनाथ यांनी 2 जवानांना पुढे जाण्याची परवानगी दिली. आपल्या नेत्याची परवानगी मिळता क्षणी त्या बहादर जवानांनी कमरेला हातबॉम्बची माळ बांधली व हातात रायफल घेऊन सरपटत वरच्या दिशेला असलेल्या कपारीकडे सरकण्यास प्रारंभ केला. खालून बाकीच्या जवानांनी त्यांना कव्हरिंग फायर देण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा यशस्वी झाला नाही. कारण रायफल उंचावून शत्रूवर मारा करणे शक्य नव्हते.
व ती जमिनीलगत ठेवून मारा करावा तर चढाई करणाऱ्या आपल्या जवानांना गोळ्या लागण्याचा संभव होता. भारतीय सैनिकांचा गोळीबार त्यामुळे थांबला. हा गोळीबार थांबता क्षणी कपारीतल्या पाकिस्तानी सैनिकांना शंका आली. त्यांनी आणखी एक प्रकाश गोलक आकाशात सोडला. त्यात 2 भारतीय जवान आपल्यापासून काही फूट अंतरावर आले आहेत. हे पाहताच पाकिस्तानी सैनिकांनी मशीन गनचा जोरदार मारा केला. क्षणात त्या 2 शूर भारतीय जवानांच्या शरीराची कर्नल विश्वनाथ यांच्या डोळ्यात देखत चाळण झाली. आपल्याला वाचवण्यासाठी धोका पत्करून पुढे सरकणाऱ्या आपल्या जवानांची ही स्थिती झाल्याचे पाहूनच विश्वनाथ संतापाने लालीलाल झाले. त्यांनी एखाद्या चित्त्यासारखी उडी घेऊन उभ्यानेच कपारीच्या दिशेने धावण्यास सुरुवात केली. ते इतक्या झपाट्याने वर जाऊ लागले की त्यांना अडवण्याची संधीच कॅप्टन सचिन निंबाळकरला व त्यांच्यासोबत असलेल्या ज्युनियर ऑफिसरला मिळालीच नाही. कोणीतरी धावत आपल्या दिशेने येतोय हे पाहूनच पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. परंतु तोपर्यंत विश्वनाथ यांनी कपारीत लागोपाठ 3-4 हातबॉम्ब टाकून दिले होते. त्यांचा मोठा स्फोट झाला आणि कपारीतला गोळीबार थांबला. पण बर्बाद बंकरमधून गोळीबार सुरू होताच तेथून स्फोटाच्या प्रकाशात विश्वनाथची मूर्ती दिसताच एका पाकिस्तानी सैनिकाने मशीन गनमधून एक जोरदार फैर त्यांच्या दिशेने झाडली. घाईघाईत झाडलेली फैर काहीशी विस्कळीत होती, पण त्यामुळे विश्वनाथ ती चुकवू शकले. पण एक गोळी त्यांच्या पायात आणि एक जांघेत घुसलीच. विश्वनाथ क्षणभर विवळून खाली बसले. ते बसताच खालून त्यांच्यावर नजर ठेवून असलेल्या सचिन निंबाळकरच्या लक्षात आले की काहीतरी गडबड झाली आहे. त्याने हातातल्या रायफलमधून बंकरवर गोळीबार करत विश्वनाथांकडे धाव घेतली. सर, आर यू ऑल राईट? सचिनने विचारले. नो प्रॉब्लेम, आय एम ओके, वी हॅव टू प्रोसीड, असे म्हणून त्यांनी पुन्हा लगेच वरच्या दिशेने सरपटण्यास सुरुवात केली. पण सचिनने त्यांना थांबायची विनंती केली. सर, यू वेट हिअर, आय विल डू द रेस्ट, त्याने आवाजात शक्य तेवढा नम्रपणा आणत सांगितले. नो, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी, इफ आय डाय देन यू डू द रेस्ट, विश्वनाथ ओरडले. दरम्यान सिग्नलमनने विश्वनाथ यांना गोळ्या लागल्याने भांबावून जाऊन कर्नल ठाकूरना बिनतारीवर संदेश दिला व विश्वनाथ जखमी झाल्याचे सांगितले. ठाकूरने ताबडतोब विश्वनाथशी बोलायचे असल्याचे सांगितले. विश्वनाथने कानाला रिसिव्हर लावला. तिकडून ठाकूरने विचारले, हाय विची, हाऊ आर यू? आय एम फाईन सर, just a bullet injury. You come back. I am sending Jawans to pick you. No sir, let me finish it first. Don't worry. ठाकूरांच्या वारंवार सांगण्याला विश्वनाथने अजिबात जुमानले नाही. ठाकूर त्यांना कडक आदेश देऊन खाली येण्यास फरमावू शकत होते, पण युद्धाच्या धामधुमीत असलेल्या सैनिकाला अशा रीतीने मोहीम सोडून मागे फिरणे आवडत नसते हे त्यांना चांगले माहीत होते. त्यांनी गुड लक म्हणून विश्वनाथला मोहीम फत्ते करून ये असे सांगितले व रिसिव्हर ठेवला. आपण जखमी झाल्याची बातमी कर्नल ठाकूरना देणाऱ्या सिग्नलमनचा विश्वनाथना खरे तर राग आला होता, पण त्यांना तो राग त्याच्यावर काढण्याऐवजी बर्बाद बंकरमध्ये बसलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर काढणे अधिक योग्य वाटले. त्यांनी एक जळजळीत नजर वरच्या बंकरवर टाकली व बर्बाद बंकर को अब बर्बाद करता हूँ असे दात ओठ खात ते पुटपुटले. त्यांनी ताबडतोब तोफखान्याला फोन लावला
व बर्बाद बंकरवर चांगला 15-20 मिनिटे मारा करायला सांगितले. मारा सुरू होताच त्यांनी सचिनसह सर्वांना उद्ध्वस्त झालेल्या 2 बंकर्सचा ताबा घेऊन तेथे मोर्चे बांधणी करण्यास सांगितले. कारण बर्बाद बंकर सर झाला नाही तर त्या बंकर्सचा तळ म्हणून वापर करून बर्बाद बंकरवर पुन्हा हल्ला करणे शक्य होणार होते. शिवाय ते बंकर्स रिकामे ठेवले तर शत्रू पुन्हा ते बळकावण्याचा संभव होता. त्यांनी फक्त 2 जवानांना बरोबर घेऊन जखमी अवस्थेत बर्बाद बंकरच्या दिशेने वाटचाल करायचे ठरवले. रस्त्यात चाळण होऊन पडलेल्या 2 जवानांचे मृतदेह खाली आणण्याचीही त्यांची इच्छा होती. पण त्यांनी आधी बर्बाद बंकरवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. तोफांचा मारा सुरू असतानाच त्यांनी 2 जवानांसह सरपटत वर सरकण्यास सुरुवात केली. पायात व जांघेत गोळी लागली असतानाही ते वेदनांची पर्वा न करता भरभर वर जात होते. बर्बाद बंकर घेतल्याशिवाय आता विश्रांती घ्यायची नाही असा त्यांनी निश्चयच केला होता. 15-20 मिनिटांच्या सरपटण्यानंतर त्यांनी तोफखान्याचा मारा थांबवला व बर्बाद बंकरच्या दिशेने एक बॉम्ब फेकला. त्याचा जरा अलीकडेच स्फोट झाला. बंकरमधल्या पाकिस्तानी सैनिकांना संकटाची जाणीव झाली. तोफांच्या माऱ्यामुळे बंकर सोडून आजूबाजूच्या कडेकपारींचा आश्रय घेतलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी अंधारात दिसणाऱ्या विश्वनाथच्या आकृतीच्या दिशेने गोळीबार सुरू केला. गोळ्या विश्वनाथ व 2 जवानांच्या डोक्यावरून जाऊ लागल्या. आपल्या गोळ्यांचा काहीच उपयोग होत नाही हे पाहताच एक पाकिस्तानी सैनिक एका दगडावर उभा राहिला आणि त्याने लागोपाठ 4-5 हातबॉम्ब विश्वनाथच्या दिशेने टाकले. काही काळाच्या आतच 3-4 मोठमोठे स्फोट झाले आणि धुराचा प्रचंड लोट उठला. खाली थांबलेल्या सचिन व बाकीच्या जवानांना पाकिस्तानी ग्रेनेड्सचा वेगळा आवाज लगेच लक्षात आला. त्यांनी वर नजर टाकली. अंधारात फारसे काही दिसत नव्हते. बंकरमधून होणारा गोळीबार झाला नाही. बॉम्ब फेकला त्या जागेवरून पुन्हा गोळीबार होत नसल्याचे सचिन निंबाळकरच्याही लक्षात आले होते. काहीतरी वेगळे घडले याचा अंदाज सचिनला आला. कर्नल विश्वनाथ जबर जखमी झाले असतील तर त्यांच्या मदतीला गेले पाहिजे हे लक्षात येताच बंकरची जबाबदारी ज्युनियर ऑफिसरवर टाकून तो व आणखी 2 जवान कोणताही आवाज न करता वर सरकू लागले. गोळीबार करून शत्रूला चिथावण्याची त्याची इच्छा नव्हती. कसेही करून आपण विश्वनाथपर्यंत पोहोचलेच पाहिजे असे त्याला वाटत होते. त्याच्या या निश्चयाने त्याला 10-15 मिनिटांतच विश्वनाथपर्यंत पोहोचवले. ते मान खाली करून पालथे पडले होते. त्यांच्या शेजारी 2 जवान पडले होते. एका जवानाचा चेहरा स्फोटात पार नष्ट झाला होता तर दुसऱ्याचा चेहराही रक्ताळलेला होता, पण तो शांत झोपल्यासारखा वाटत होता. सचिन व त्याच्या बरोबरच्या जवानांनी ताबडतोब त्या तिघांकडे धाव घेतली. सचिनने विश्वनाथ यांना उताणे करण्यासाठी त्यांच्या शरीराला हात लावला. शरीर चांगलेच गरम होते, पण त्यांच्यात धुगधुगी आहे असे वाटून सचिनला समाधान वाटले, पण क्षणभरच. कारण शरीर उताणे होताच त्यांच्या उघड्या डोळ्यांनी सचिनला सारी कहाणी सांगून टाकली. सर सर अशा 2-3 हाका सचिनने मारल्या, पण त्या निरर्थक आहेत हे त्याला कळले होते. त्याने पटकन स्वतःला सावरले आणि काही कळायच्या आतच त्यांचा निश्चेष्ट देह खांद्यावर टाकला व तो तोल सावरीत खाली निघाला. बाकीच्या 2 जवानांनीही त्याचे अनुकरण केले. 3ही देह त्यांनी खालच्या बंकरमध्ये आणून ठेवले. सचिन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी डोक्याला बांधलेल्या काळ्या रुमालाने त्यांच्या चेहऱ्यावरचे रक्ताचे डाग पुसले. त्याच रुमालाने चेहरा
उडालेल्या जवानाचे शरीर झाकले आणि कर्नल ठाकूरांना बिनतारी फोन लावला. विश्वनाथ आणि 2 जवानांचे मृतदेह खाली आलेत तेव्हा साऱ्या मुख्यालयावर शोककळा पसरली होती. कर्नल ठाकूर सारख्या निधड्या छातीच्या अधिकाऱ्याचा गळा वारंवार दाटून येत होता. विश्वनाथच्या बायकोला जलजाला काय सांगू असे ते वारंवार विचारत होते. विश्वनाथचा चेहरा निहाळताना त्यांना त्याच्या खिशातून बाहेर आलेला कागद दिसला. त्यांनी तो बाहेर काढला. विश्वनाथने जलजाला लिहिलेले ते पत्र होते. पोस्टात टाकायचे राहून गेलेले. कर्नल ठाकूर यांनी ताबडतोब विश्वनाथचे पार्थिव कोचीनला पाठवण्याची व्यवस्था केली. बटालियनचा एक अधिकारी पार्थिवाचा ताबा देण्यासाठी मुकरर केला आणि त्याच्याजवळ विश्वनाथचे पत्र दिले जलजाला देण्यासाठी अखेरचे. येथे ही शौर्यकथा संपन्न होत आहे. ही शौर्यकथा आपणास आवडल्यास कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या मराठी ब्रेलवाणी या यूट्यूब चॅनलला जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.